नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 5वीतील जे बालदोस्त बालमित्र जवाहर नवोदय विद्यालयाच्या पूर्व परीक्षेला म्हणजे निवड चाचणीला यावर्षी बसलेले आहेत त्या सर्वांचं या व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। त्याचबरोबर तुम्ही 100% तुमचा नंबर या निवड चाचणीमध्ये तुम्ही यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन तुमची निवड जवाहर नवोदय विद्यालयामध्ये वर्ग 6वी साठी होणार आहे। यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो। त्याचबरोबर हा जो अभ्यास ही जी श्रृंखला गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टीच्या वतीने मी गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टीचे संचालक प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड या पुनश्च एकदा या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। त्याचबरोबर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो। आणि बालदोस्तांनो, जेव्हा केव्हा सकाळी तुम्ही अभ्यासाला बसता त्यावेळेस स्वतःला सेल्फ पॉझिटिव्हिटी किंवा स्वतःला स्वतः प्रेरित करायचं। दररोज स्वतःला सांगायचं की माझा नंबर नवोदयला 100% लागणार आहे, माझी 100% नवोदयला निवड होणार आहे, असं सतत स्वतःला सांगत राहायचं। कालच्या व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये आपण सुरुवात केली होती संख्या वाचन, ज्यामध्ये स्थानिक किंमत, संख्येची स्थानिक किंमत व संख्येचं वाचन, ज्यामध्ये 10 कोटीपर्यंतच्या संख्या किंवा दशकोटीपर्यंतच्या संख्येचं वाचन आपण शिकलेलो आहोत। आजच्या या दुसऱ्या प्रकरणामध्ये कालच्याच प्रकरणावरती आधारित एकंदरीत 6 वेगवेगळी उदाहरणं मी या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे। आणि ती उदाहरणं मी सर्वप्रथम बोर्डवरती लिहितो आणि टप्प्याटप्प्याने मग आपण ती उदाहरणं सोडवू आणि त्याच्या ट्रिक्स काय आहेत या मी तुम्हाला समजावून सांगेन। तर बालदोस्तांनो, पहिलं उदाहरण जे आहे ते उदाहरण या पद्धतीने की एका 2 अंकी संख्येच्या अंकाची बेरीज, या ठिकाणी लिहितोय मी एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 8 असून अंकांची बेरीज 8 आहे। त्यामध्ये म्हणजे त्या संख्येमध्ये 18 मिळवल्यास मिळवल्यास मूळच्या संख्येतील अंकांची अदलाबदल होते। तर ती संख्या कोणती? तर पुन्हा एकदा मी हा प्रश्न वाचतो मित्रांनो। एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 8 आहे, त्यामध्ये 18 मिळवल्यास मूळच्या संख्येतील अंकांची अदलाबदल होते, तर ती संख्या कोणती? एकंदरीत 3 उदाहरणं आपण बघणार आहोत। अदलाबदल होणे, ज्याला इकडे आमच्या मराठवाड्यामध्ये खदलाबदल होणे असंही म्हणतात। बालदोस्तांनो, अदलाबदल होणे म्हणजे जर 2 अंकी संख्या असेल तर त्या 2 अंकी संख्येच्या एकक स्थानचा अंक दशक स्थानी येणे व दशक स्थानचा अंक एकक स्थानी जाणे। म्हणजे जर समजा 12 असेल तर 12च्या अंकांची अदलाबदल जर झाली तर तो अंक होतो 21। अशा पद्धतीने पहिला प्रश्न जो आहे तो प्रश्न आहे की एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 8 असून त्यामध्ये 18 मिळवल्यास मूळच्या संख्येतील अंकांची अदलाबदल होते, तर ती संख्या कोणती? आणि यासाठी तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे। क्रमांक 1 ला 17, बी मध्ये दुसरा ऑप्शन दिलेला आहे 26, सी मध्ये तिसरा ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला 35 आणि डी मध्ये चौथा ऑप्शन दिलेला आहे 44। याचप्रमाणे सरावासाठी आज आपण दुसरा प्रश्न या ठिकाणी घेत आहोत आणि तो प्रश्न याचप्रमाणे आहे। एका
2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज अंकांची बेरीज 9 आहे. त्यामध्ये 63 मिळवल्यास मूळच्या संख्येतील अंकांच्या स्थानांमध्ये बदल होतो. तर ती संख्या कोणती? तर बालदोस्तांनो, तुमच्यासाठी या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. ए मध्ये दिलेली संख्या 11, बी मध्ये तुम्हाला संख्या दिलेली 27, सी मध्ये संख्या दिलेली 36 आणि डी मध्ये संख्या दिलेली 45. तर अशा पद्धतीने दुसरा प्रश्न मी या ठिकाणी लिहिलेला आहे. तिसरा प्रश्न आहे बालदोस्तांनो, त्यामध्ये एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 7 असून त्या संख्येत त्या संख्येत 27 मिळविल्यास मूळच्या संख्येतील अंकांची अदलाबदल होते. तर ती संख्या कोणती? तर बालदोस्तांनो, यासाठी तुम्हाला पर्याय दिलेले पर्याय क्रमांक ए 61, पर्याय क्रमांक बी 16, पर्याय क्रमांक सी 70, पर्याय क्रमांक डी 25. तर बालमित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण 3 प्रश्न या ठिकाणी तुमच्या सरावासाठी घेतलेले आहेत. आता या 3 प्रश्नांचा विचार करत असताना यातील पहिला प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सोडून दाखवणार आहे आणि त्याची छोटीशी ट्रिकही तुम्हाला सांगणार आहे. या ट्रिकद्वारे अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न आल्यास तुम्ही हे प्रश्न निश्चित सोडू शकता. आता याही पुढे जाऊन बालदोस्तांना मी तुम्हाला एकदम सोप्या रीतीने सांगतो की अशा पद्धतीचे मी या ठिकाणी 3 प्रश्न तयार केलेले आहेत. एकदा की हे प्रश्न तुमच्या लक्षात आले की तुमच्या मनाने तुम्ही 2 अंकी संख्यासाठी असे असंख्य प्रश्न तयार करू शकता आणि त्याचा तुम्ही सराव करू शकता. तर मित्रांनो, आता तुमच्या लिहून घेण्यासाठी साधारणतः 1 मिनिट मी या ठिकाणी वेळ देत आहे. हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून हे 3ही उदाहरणं वहीवरती लिहून घ्या. पैकी पहिलं उदाहरण मी तुम्हाला सोडून दाखवत आहे. आता तुम्ही ही 3ही उदाहरणं लिहून घ्या आणि हा पॉज करण्यासाठी मध्ये तुम्ही स्पर्श केला की व्हिडिओ पॉज होतो आणि मग तुम्ही प्रश्न लिहू शकता. पहिला प्रश्न आहे, एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 8 आहे. त्यामध्ये 18 मिळवल्यास मूळच्या संख्येतील अंकांची अदलाबदल होते. तर ती संख्या कोणती? त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. ए बरोबर 17, बी बरोबर 26, सी बरोबर 35, डी बरोबर 44. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे.
त्यामध्ये 63 मिळवल्यावर मूळच्या संख्येतील अंकांच्या स्थानामध्ये बदल होतो तर ती संख्या कोणती? त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 7 असून त्या संख्येमध्ये 27 मिळवल्यास मूळच्या संख्येतील अंकांची अदलाबदल होते तर ती संख्या कोणती? या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले ए 61, बी 16, सी 70 and D 25. So my dear friends, you have to solve this question. I am going to solve the question number 1. एक मी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. ती ट्रिक वापरून तुम्ही इतर 2 प्रश्न व्यवस्थित सोडवू शकता. आणि याप्रमाणे विचार करून तुम्ही तुमच्या सरावासाठी अजून काही प्रश्न स्वतः तयार करू शकता. म्हणून इथे एक छोटी प्रश्न तयार करण्यासाठी ट्रिक वापरायची. कोणतीही 2 अंकी संख्या घ्यायची आणि तिची अदलाबदल करून मिळणारी संख्या घ्यायची. सपोज म्हणजे समजा तुम्ही गृहीत धरले 2 अंकी, पहिला अंक आहे 12, आता रिपीट असेल 11, त्यानंतर 22, 33, यासाठी हा प्रश्न तयार होणार नाही अदलाबदल केल्यास. तर यासाठी तुम्हाला काय आहे की वेगवेगळ्या संख्या असते. समजा 12 घेतले, 12ची उलटी कोणती आहे? संख्या 19. आणि 12ची उलटी संख्या किती आहे? 21. मग आता प्रश्न तयार करायचा, आपण विचार करायचा 12 म्हणजे यातील अंकांची बेरीज केली 1 अधिक 2 किती झाली? 3. मग या अंकामध्ये 12 मध्ये किती मिळवल्यावर 21 मिळतात? तर 9 मिळवल्यावर मग लगेच प्रश्न तयार होतो. एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 3 असून त्या संख्येमध्ये 9 मिळवल्यास अंकांची अदलाबदल होते तर ती संख्या कोणती? अशा पद्धतीने बालदोस्तांनो तुम्ही 2 अंकी संख्येचे भरपूर प्रश्न तयार करू शकता आणि ते सगळे तुम्ही तुमच्या सरावाच्या वहीवरती, रजिस्टरवरती लिहून ही सगळी म्हणजे आज आपण प्रातिनिधिक स्वरूपात ही 3 गणितं घेतलेले आहेत. पैकी एक मी समजावून देणार आहे. अशा पद्धतीचं गणित यापूर्वी नवोदयाच्या परीक्षेला विचारलेलं आहे. म्हणून तुम्ही 2 अंकी संख्या जर आपण बघितल्या तर त्या तयार होतात 11 पासून 99 पर्यंत. आणि त्यामधील साधारणतः या 9 संख्या जर आपण वगळून टाकल्या ज्यामध्ये अंक रिपीट असतो, पुनरावृत्ती असते, तर 90 2 अंकी संख्या आपल्याजवळ शिल्लक राहतात. आणि तुम्ही साधारणपणे 90 गणितं तुमच्या मनाने या प्रश्नावरती तयार करू शकता आणि त्याचा तुम्ही सराव तुम्हाला करता येईल. तर आता बघूया पहिला प्रश्न जो आहे तुम्ही या ठिकाणी समजावून देतो. उर्वरित प्रश्न तुम्ही स्वतः सोडवा आणि त्याची उत्तरं प्राप्त करा. पहिला प्रश्न आहे बालदोस्तांनो एकदम सोपा आणि तो प्रश्न आहे, एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 8 आहे. म्हणजे आता एक सामायिक समीकरणामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न येतात. म्हणजे मग ती पुढची स्टेप आहे वर्ग 7वी 8वी नंतर तुम्हाला एक सामायिक समीकरणे, लिनियर इक्वेशन, या इक्वेशनद्वारे म्हणजे एक्स आणि वाय असे 2 पद गृहीत धरून बैजिक राशीच्या साहाय्याने हे उदाहरण सोडवायचं असतं. परंतु या ठिकाणी स्पर्धा परीक्षा आहे. तुम्ही जवाहर नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीला बसलेले आहात आणि म्हणून तुमची निर्णय क्षमता, तुमची गणितीय आकलन किती वेगात आहे हे पाहण्यासाठी ही परीक्षा असते. आणि म्हणून मग आपण त्या पद्धतीवर न जाता सोपी ट्रिक वापरायची. इथं जे तुम्हाला अंक दिलेले आहेत या अंकामध्ये पटापट बेरीज करून घ्यायची. आणि एकदा की बेरजेची सवय लागली, बेरीज करत असताना दशक स्थान एकदा मिळवायचे आणि उरलेले मग एकक स्थान मिळवायचे. म्हणजे तोंडी तुम्ही बेरीज करू शकता. आता आपल्याला सांगितलंय की बेरीज 8 आहे. तुम्ही याचं निरीक्षण केलं तर 7 आणि 1 8, 2 अधिक 6 8, 3 अधिक 5 8 आणि 4 अधिक 4 8. म्हणजे 4ही ऑप्शनमध्ये दिलेल्या 4ही अंकांची बेरीज किती आहे? 8 आहे. मग आता आपल्याला असा अंक शोधायचा आहे की ज्यामध्ये किती मिळवायला सांगितले? 18. 18 मिळवल्यास मूळच्या संख्येतील अंकांची अदलाबदल होते. आणि म्हणून पटापट समजा 17 मध्ये 18 मिळवले तर मग बेरीज करत असताना कोणती ट्रिक वापरायची? हे 17 आहेत अधिक 18 आहे. तर अशा पद्धतीमध्ये परीक्षेमध्ये काही तुम्हाला एवढं लिहिण्याला वेळ नसतो किंवा असं कदाचित लिहायचा तुम्हाला प्रयत्न करू नका. तर तशी सवय लावून घ्या की तोंडी बेरीज कशी करता येईल. मग तोंडी बेरीज करत असताना बालदोस्तांना तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय तर सिंपल 10 हे 17 म्हणजे किती? 10. इथले 18 म्हणजे किती आहे? 10. आणि म्हणून तुम्हाला काय करायचंय की एकदम सिंपल 10 आणि 10 झाले 20 आणि 7 आणि 8 किती झाले? 15. आणि 20 आणि 15 किती होतात? तर 20 आणि 15 होतात 35. तर अशा पद्धतीने ही बेरीज तुम्ही फास्ट करू शकता.
परंतु आता 35 आल्यानंतर मूळच्या संख्येची अदलाबदल होतीये असं आपल्याला 17 मध्ये पाहायला भेटत नाही. 17ची अदलाबदल केली तर किती होते? 71. म्हणून हे उत्तर चूक आहे. त्याचबरोबर आता 26 मध्ये 18 मिळवायचे तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय? 20 आणि 10 30, 6 आणि 8 14, 30 आणि 14 होतात 44. आता 44 आपल्या या ठिकाणी ऑप्शन आहे, परंतु अदलाबदल होत नाही. 26 ची अदलाबदल केली तर संख्या किती आहे? तर 62. म्हणजे हे उत्तर चुकलेलं आहे. तिसरं उत्तर आपण जर घेतलं 35. 35 मध्ये 18 जर मिळवले तर 30 आणि 10 40, 40 5 आणि 8 13, 40 आणि 13 होतात 53. अशा पद्धतीने बेरजेस तुम्ही सवय लावून घ्या आणि 35 ची अदलाबदल किती झाली? 53. आणि म्हणून बालदोस्तांनो मग उत्तर किती आहे? उत्तर क्रमांक आहे तिसरं, म्हणजे सी हे आपल्याला प्राप्त झालेलं उत्तर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती आहे? सी. तर सांगायचं तात्पर्य की 2 अंकी बेरजा करत असताना बऱ्याचशा बालदोस्तांना अशी सवय असते की ते दोनही अंक एकाखाली एक लिहितात आणि ते 2 अंक एकाखाली एक लिहून हातच्याची बेरीज करत बसतात. स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्हाला उत्तीर्ण व्हायचं असेल, या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल, जास्तीत जास्त गुण प्राप्त करायचे असेल तर बालदोस्तांनो बेरीज करत असताना नेहमी शतकांची असेल, दशकांची असेल, सहस्र हजार स्थानांची असेल तर ही बेरीज करत असताना हे सोपं टेक्निक वापरायचं आणि मग तुम्ही वेळेच्या आत बेरीज करू शकता. तसं ते मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. उर्वरित 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आणि अत्यंत कळकळीने बालदोस्तांना हा व्हिडिओ पाहत असलेल्या सर्व पालकांनाही माझी अशी विनंती राहील की एका प्रश्नावरती ही बालमित्र ही सर्व विद्यार्थी अजून स्वतःच्या मनाने 70-80 गणित असे तुम्ही प्रत्येक अंकासाठी तयार करा. तुमचा सराव होईल. एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी 3 गणित दिलेले आहेत. पहिलं गणित मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. प्रश्न तयार कसा करायचा त्याचं सुद्धा टेक्निक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता बेरीज कशी करायची याची ट्रिक समजावून घ्या. जर तुम्हाला 2-2 अंकांची बेरीज करायची तर सर्वप्रथम दशक स्थानाची बेरीज करायची. हा 1 म्हणजे 10, हा 1 म्हणजे 10, 10 10 झाले 20. मग आता 1 अंकी अंकांची आपण बेरीज करू शकतो आणि म्हणून 7 आणि 8 किती झाली 15, ते 10 आणि 10 किती झाली 20, 20 आणि 15 35. परंतु 35 ही 17ची उलट संख्या नाहीये. त्याचबरोबर 26 मध्ये 18 मिळवले सांगितल्याप्रमाणे 44 आले. 26 ची उलट संख्या 44 नाही, परंतु 35 मध्ये 18 मिळवले तर संख्या आपल्याला किती प्राप्त झाली? 53. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती आहे? सी. तर अशा पद्धतीने उरलेले 2 प्रश्न तुम्ही सोडवा आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की तुमच्या मनाने 12 पासून ते 20 पर्यंत आणि नंतर 21, 22 सोडून ते 30 पर्यंत अशा 2-2 अंकी संख्या घेऊन तुम्ही तुमच्या मनाने असंख्य गणित 2 अंकी संख्यासाठीचे तयार करा आणि ते सोडवा. म्हणजे तुमचा सराव होईल आणि परीक्षेमध्ये कोणतंही त्यापैकी गणित आलं तर आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 अंकी संख्या किती? 11 पासून 99 पर्यंत. त्यामध्ये रिपीट येणाऱ्या संख्या ज्या आहेत तर त्या आहेत 11 ते 99 म्हणजे 9. म्हणजे 11 हे 22 हे 33 11चा सगळा पाडा आपण 9 पर्यंत त्याच्यातून वजा करून टाकला तर या 99 पर्यंतच्या म्हणजे या 90 संख्यातून 9 गेले तर आपल्याकडे 80-81 संख्या म्हणजे तितके गणित तुम्ही तयार करू शकता. आणि हे गणित तयार करा. यावरती जर एक जरी प्रश्न परीक्षेला म्हणजे दरवर्षी विचारतात आणि आला तर त्याचं तुम्ही चुटकी सुरशी 100% तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. तर मित्रांनो आता हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेलच. यासारखे तुम्ही प्रश्न तयार करणार आहातच. त्याचबरोबर एक छोटासा या ठिकाणी अर्धा मिनिटाचा ब्रेक घेऊन तुम्हाला सांगतो. बालदोस्तांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, यातील प्रश्न आवडले तर या व्हिडिओला निश्चित लाईक आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला तुम्ही दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओच्या सूचना तुमच्या नोटीस बारवरती तुम्हाला मिळतील आणि तुमच्या एका लाईकने माझाही तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्याचा उल्हास वाढेल. नवीन प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन येईल. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तर बालमित्रांनो तुमच्यासाठी पुढचा प्रश्न जो आहे त्याचेही 3 प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. तर त्यापैकी एक प्रश्न मी आता बोर्डवरती लिहितोय. प्रश्न असा एकदम सोपा आहे. स्थानिक किमतीवरती अवलंबून याच्यावरतीही एखादा प्रश्न नवोदयच्या परीक्षेमध्ये असतो आणि त्यासाठी जे तर आपल्याला नेहमी मोठ्या संख्यांचं वाचन करता आलं पाहिजे. आपण मोठ्या संख्या लिहायच्या, वाचायच्या. स्थानिक किमतीवरती आधारित अतिशय सोपा असा ट्रिकी प्रश्न असतो.
कुठल्याही प्रकारचे याच्यामध्ये मानसिक ताण न घेता एकदम इझी आणि रिलॅक्स दररोज तुम्हाला गणिताचा 2 ते 3 तास सराव करायचा आहे. लक्षात घ्या, गणित हा फक्त सरावाचा विषय आहे आणि म्हणून मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही दररोजचा वर्गपाठ पूर्ण करत जा. दिलेला जो गृहपाठ तुम्हाला दिलेला आहे तो पूर्ण करत जा आणि नंतरच अभ्यासाला बसा. आता हा प्रश्न बघूया. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे 90,675 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य. तर बालमित्रांनो, पहिला प्रश्न मी या ठिकाणी बोर्डवरती लिहिलेला आहे आणि या पद्धतीचे तुम्ही स्वतः मनाने कैक प्रश्न तयार करू शकता. मी या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात 3 प्रश्न तुम्हाला आज समजावून देण्यासाठी निवडलेले आहेत. पैकी पहिला प्रश्न मी समजावून देणार आहे. उरलेले 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचेत आणि या पद्धतीचे कमीत कमी 200 ते 300 उदाहरणं तुम्ही स्वतः तयार करायचे. यासाठी की एकदा तुमच्या लक्षात बसलं, परंतु जर आपण सराव केला नाही तर परीक्षेमध्ये कदाचित त्याला एक्झाम फीवर किंवा परीक्षेतील ताप असा किंवा परीक्षेतील ताण असं म्हणलं जातं. आणि म्हणून शास्त्रीय भाषेतून सांगत असताना एक्झाम फीवर, परीक्षेचा एक ताण किंवा मानसिक ताण आपल्यावरती येतो. नाही म्हणलं तरी प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेला बसल्यानंतर थोडीफार दडदड होतेच आणि यदा कदाचित हे असे सोपे प्रश्न एकदम सुरुवातीला पहिल्याच प्रश्नामध्ये आले तर आपल्याकडून चूक होऊ शकते. आणि म्हणून बालदोस्तांनो की तुम्ही तुमच्या मनाने या पद्धतीने कमीत कमी 100 ते 200 प्रश्न तयार करा आणि त्याची उत्तरं लिहून काढा. प्रश्न अतिशय सोपा असतो, परंतु गोंधळामध्ये आपल्याकडून चुकीचं उत्तर जाऊ शकतं. तर दुसरा प्रश्न या ठिकाणी असा आहे की 15,27,649 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक किंवा स्थानीय मूल्य सर्वाधिक आहे. यासाठी तुम्हाला दिलंय ऑप्शन क्रमांक ए 9, ऑप्शन क्रमांक बी 6, ऑप्शन क्रमांक सी 7 आणि ऑप्शन क्रमांक डी तो दिलेला आहे 1. याचप्रमाणे तिसरा प्रश्न यातील आता सेम टू सेम तयार केलेले हे जे काही प्रश्न आहे अशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. प्रश्न या ठिकाणी आहे 7,61,985 7,61,985 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वाधिक आहे. बालदोस्तांनो, यासाठी तुम्हाला या ठिकाणी दिलेले ऑप्शन आहेत A7, B9, C8 आणि D5. तर आता हे सर्व प्रश्न तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्या ठिकाणी स्पर्श करून व्हिडिओ पॉज करा. ही प्रश्न लिहून घ्या. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो बालदोस्तांनो की अशा पद्धतीने तुमच्या मनाने तुम्ही प्रश्न तयार करू शकतात आणि हे प्रश्न
किंवा या प्रश्नांची संख्या कैक हजार असू शकते. इतके प्रश्न तुम्हाला तयार करायची गरज नाही. 50 प्रश्न तुम्ही लिहून काढले, स्वतः तयार केले आणि याच्यातली ट्रिक मी आता तुम्हाला सांगणार आहे, ती तुम्ही समजावून घेतली की हा अतिशय सोपा प्रश्न असतो. तुम्हाला प्रश्न पडेल की इतका सोपा प्रश्न परीक्षेला का विचारला जातो? कारण एकच असतं की परीक्षेमध्ये जेव्हा तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये जातात, वर्षभर किंवा 4थीची परीक्षा दिल्यानंतर तुझा नवोदयाला नंबर लागला पाहिजे, तुला नवोदयाला जायचं आहे, असं आपल्या कानावरती सतत पडलेलं असतं आणि त्याचं कुठंतरी आपल्या मनामध्ये एक प्रकारचं बर्डन कदाचित पेपर देत असताना किंवा परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर येऊ शकतं. आणि मग काय की यदाकदाचित तुमच्या प्रश्नपत्रिकेमधला पहिलाच प्रश्न जर असा असेल तर मग मात्र त्या ठिकाणी गोंधळाच्या अवस्थेमध्ये तुमच्याकडून चुकीचं ऑप्शन जाऊ शकतं. आणि म्हणून याचा आपल्याला जास्तीत जास्त सराव करायचा. प्रश्न एकदम सोपा आहे. तुम्ही सर्वांनी हा प्रश्न लिहिला असेल असं मी गृहीत धरतो. आता खालचे 2 प्रश्न संपवतो, म्हणजे पुसून टाकतो आणि वरचा प्रश्न तुम्हाला सर्वांना समजावून देतो. तुम्ही सर्वांनी हे प्रश्न लिहून घेतले असतील असं मी गृहीत धरतो. तर मागच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं की संख्येचं स्थानिक मूल्य जे आहे नेहमी उजवीकडून डावीकडे वाढतं. स्थानिक मूल्य ज्याला आपण स्थानिक किंमत असंही म्हणतो, प्लेस व्हॅल्यू असं त्याला इंग्रजीतून म्हणतात, स्थानिक किंमत. तर मग मित्रांनो, आता तुम्हाला जी काही इथं संख्या दिलेली आहे ती संख्या दिलेली आहे 90,675. एकक, दशक, शतक, सहस्र, दशक. मग यामध्ये म्हणजे याची काही गरज नसते. एकदा एवढी ट्रिक लक्षात ठेवली की कुठल्याही संख्येतील कोणत्याही संख्येतील डावीकडच्या अंकाची सर्वात जास्त म्हणजे जो सर्वात डावीकडे आहे त्या अंकाचं स्थानिक मूल्य सर्वात जास्त असतं, सर्वोच्च स्थानिक मूल्य असतं. परंतु यामध्ये लक्षात ठेवायचं, जर यदा कदाचित ही संख्या अशी लिहिलेली असेल आणि यावरती जर प्रश्न विचारला की या संख्येतील सर्वाधिक स्थानिक मूल्य असलेली संख्या कोणती, अंक कोणता, तर मग मात्र तुमचा गोंधळ होऊ शकतो. कारण या ठिकाणी 9च्या पुढे काय दिलेलं आहे, 0. परंतु शून्याची स्थानिक किंमत ही या ठिकाणी किंवा कुठेही काय असते, 0च असते. आणि म्हणून बालदोस्तांनो, इथं हा 0 वगळून तुम्हाला संख्या वाचायची आहे 90,675. आणि म्हणून या ट्रिकमध्ये लक्षात ठेवायचं की एकदम डावीकडचा टोकाचा जो अंक असतो त्या अंकाची स्थानिक किंमत ही इतर अंकांपेक्षा सर्वात जास्त असते. मग त्या संख्येमध्ये इकडं जरी समजा इथं 9 आला असता तर त्याची किंमत किती राहिली असती, 90. इथं 9 आला असता तर त्याची किंमत झाली असती 900. इथं 9 आला असता त्याची किंमत झाली असती 9000. मग आता एकक, दशक, शतकनुसार एकक आहे म्हणजे 5ची किंमत आहे 5, 7ची किंमत आहे 70, 6ची किंमत आहे 600, 675. शून्याची किंमत ही ऑलवेज कुठेही असला तरी 0. या ठिकाणी 9ची किंमत आहे 90,000. आणि म्हणून जे आहे स्थानिक किंमत सर्वात जास्त कशाची, ऑप्शन सी ची. म्हणून याही प्रश्नाचं उत्तर काय आहे, सी. उत्तर हा किती आहे त्याचं, म्हणजे स्थानिक मूल्य किती आहे 9चं, 90,000. अशा पद्धतीने बालदोस्तांनो तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे. आज आपण अतिशय सोप्या पहिल्या 6 प्रश्नांचा विचार या ठिकाणी केलेला आहे आणि तुम्हाला प्रश्न तयार कसे करायचे हेही तुम्हाला शिकवलेलं आहे. तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेलच. अशा पद्धतीने तुम्ही छोट्या छोट्या प्रश्नापासून आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात करत आहोत आणि सिरियली एका प्रकरणाचा या व्हिडिओच्या श्रृंखलेतून विचार करत आहोत. तर बालदोस्तांनो, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही तयार करा आणि त्याचा जास्तीत जास्त सराव करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चित लाईक करा व आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओच्या सूचना तुम्हाला मिळतील. तुमच्या एका लाईकमुळे आमचा हुरूप वाढतो, उल्हास वाढतो. तुम्हाला सर्वांना पुनश्च एकदा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि 100% तुम्ही जर रोज गणिताचा अभ्यास केला, रोज सराव केला, या व्हिडिओच्या माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला तर मला खात्री आहे
की तुमचा नंबर या वर्षी 100% नवोदयच्या निवड चाचणीमध्ये लागणार आणि तुम्ही नवोदयमध्ये जाऊन उच्च शिक्षण म्हणजे नवोदयमध्ये जाऊन सीबीएसई पॅटर्नचं एकदम चांगल्या दर्जाचं शिक्षण तुम्ही घेऊ शकाल अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.